हरिपाठामधला हा पहिला अभंग आहे. राग धानी देवाची येद्वारी. धानी रागाचा आरोह आपण बघणार आहोत. सा ग म प नी सा याचा अवरोह आहे. सा नी ध प म ग रे सा. आता यामधले स्वर ग आणि नी कोमल आहे. हा भिंपलास रागाच्या जवळचा राग आहे. आरोहामध्ये ऋषभ आणि धैवत वर्ज आहे, तर अवरोहामध्ये रेचा वापर केला जातो. असा हा रागधानी. देवाची येद्वारी उभा क्षण भरी रे ग रे नि सा 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 म म म ग म प म ग म. तेणे मुक्तिचारी साधी येद्या साधी येद्या. प सा 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 नि रे सा नि प नि प म प नि प ग रे सा रे ग रे ग सा सा. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी कोण करी. आता ही ओळ देवाची येद्वारी प्रमाणेच आहे. रे ग रे नि सा 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 म म म ग म प म ग म. पुण्याची गणना कोण करी कोण करी. प सा 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 नि रे सा नि प नि प म प नि प ग रे सा रे ग रे ग सा सा. आता पुण्याची गणना कोण करी कोण करी. इथे तोड आहे आणि मग असोनी संसारी जिव्हे वेगुकारी सानी पनी सा सा सानी पनी सा सा. वेदशास्त्र उभारी बाह्या सदा बाह्या सदा. परे सारे नि सा नि ध प म प नि प ग रे सा रे ग रे ग सा सा. आता ही पालुपदाची ओळ आपण म्हणणार आहोत. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी कोण करी. रे ग रे नि सा 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 म म म ग म प म ग म. प सा 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 नि रे सा नि प नि प म प नि प ग रे सा रे ग रे ग सा सा. आता असोनी संसारी याप्रमाणेच ज्ञानदेव म्हणे आपल्याला म्हणायचं आहे. ज्ञानदेव म्हणे व्यासाची ये खुणे सानी पनी सा सा सानी पनी सा सा. द्वारकेचे राणे पांडवा घरी पांडवा घरी. परे सारे नि सा नि ध प म प नि प ग रे सा रे ग रे ग सा सा. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी कोण करी. रे ग रे नि सा 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 म म म ग म प म ग म.
प सा 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 नि रे सा नि प नि प म प नि प ग रे सा रे ग रे ग सा सा ग रे ग सा सा. आता इथे 2 वेळाच घ्यायचं आहे, कोण करी आणि त्यानंतर पुढचा अभंग. प्रत्येक अभंग झाल्यावर आपण तिहाई म्हणतो, तसं न म्हणता 2 वेळा म्हणून पुढच्या अभंगाला सुरुवात करायची. म्हणजे एक सलग सगळे अभंग येतात, एकाला जोडून दुसरा.